त्यानंतर पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। कोल्हापूरच्या रंकाळा परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली आहे। मोठ्या पोलीस बंदोबस्तात मोहिमेला सुरुवात झाली आहे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं आता ऐतिहासिक रंकाळा परिसरात मोठी कारवाई सुरुवात केल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। रंकाळ्याच्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमण जे आहे ते झालेलं होतं आणि याच पार्श्वभूमीवरती ज्या गाड्यांना परवाने दिलेले आहेत अशाच गाड्या सोडून जे अतिक्रमणित भाग आहे, अतिक्रमणित गाड्या आहेत त्या आता हटवण्याचं काम जे आहे ते कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं जे आहे ते सुरुवात करण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी जी कागदपत्र तपासणीची मोहीम आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून खरं तर या ठिकाणी करण्यात येते। ज्यांचे परवाने आहेत त्यांनाच या ठिकाणी खरं तर परवानगी आहे ती दिल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे आणि उर्वरित ज्या गाड्या आहेत त्या मोठ्या पोलीस बंदोबस्तात महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागानं या ठिकाणी खरं तर ही जी मोहीम हाती घेत या ठिकाणी काढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। हा सगळा रंकाळ्याचा परिसर आहे आणि याच ठिकाणी सायंकाळी मोठ्या प्रमाणावरती जे पर्यटक भाविक आहेत आणि पर्यटक नागरिक आहेत ते या ठिकाणी येत असतात आणि या सगळ्या परिसरामध्ये अनेक खाऊच्या गाड्या आहेत। या गाड्यांवरती खाण्यासाठी देखील या ठिकाणी नागरिक येत असतात आणि आपण पाहिलं तर सध्या महानगरपालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग जो आहे तो कुठेतरी ॲक्शन मोडवरती आलेला आहे आणि याच ठिकाणी आता मोठ्या प्रमाणावर जी कारवाई आहे ती या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळते। जवळपास 8 ते 10 गाड्या या ठिकाणी आता जप्त केल्या आहेत आणि जवळपास ज्या 65 संख्येच्या वरती ज्या त्यांच्या विनापरवाना ज्या गाड्या आहेत त्या ठिकाणी आता जप्त करण्याची मोहीम जी आहे ती अतिक्रमण निर्मूलन विभागानं हाती घेतलं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।